नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुती सरकारकडून भुजबळांसाठी मोठी ऑफर. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल. महायुती सरकारच्या वतीनं भुजबळांना मोठी संधी देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भुजबळ नाराज असल्याची बातमी समोर येत असतानाच भुजबळांना या ठिकाणी महायुती सरकारकडून मोठी ऑफर देण्यात आलेली आहेत. भुजबळांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहेत. येत्या 2-3 दिवसात ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे भुजबळांच्या या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या दरम्यान भुजबळांनी अमान्य असलेल्या या ठिकाणी महायुती सरकारकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू आहे. भुजबळांना या ठिकाणी मनवण्यासाठी महायुती सरकारने देखील जोरदार या ठिकाणी काम सुरू केलेले आहेत. भुजबळांना राज्यसभेवरती पाठवण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. यासाठी त्यांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहे. त्यात राज्याचे केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देखील भुजबळांना या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु भुजबळांनी ती नाकारल्याचे देखील समजत आहे. भुजबळांनी आपण अनेक राज्यात जाणार असून ओबीसी एल्गार पुकारणार असल्याची भूमिका देखील नाशिकमधील मेळाव्यात या ठिकाणी जाहीर केली होती. अजून निवडणुका संपल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाकी असल्याचं या ठिकाणी आठवण करून दिलेली आहेत. महायुतीकडून राजकीय वर्तुळात या ठिकाणी आता मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते. पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे या ठिकाणी बोलले जाते आहे की त्यासाठी आपण याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेल्या राज्यमंत्रीपद घ्या अशी देखील या ठिकाणी विचारणा भुजबळांना करण्यात आलेली आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार भुजबळांनी हे ऑफर नाकारल्याचं समजतंय. केंद्रातील मोदी सरकारला या ठिकाणी अजित पवार गट पाठिंबा आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत असताना त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला असला तरी हे पद भुजबळांना दिलं जाऊ शकतं. मात्र भुजबळांनी ते स्वीकारण्याचं या ठिकाणी कमी शक्यता वाटत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे आणि भुजबळांकडून या ठिकाणी महायुती सरकारला मोठा धक्का देखील बसू शकतो असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर नेमकं आपली प्रतिक्रिया मित्रांनो या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.